चला तर आज आपण उरलेल्या शिळ्या भातापासून असा पदार्थ करतोय जो तुम्ही खाल्ल्यावरती मुद्दामच जास्त भात कराल आणि हा पदार्थ आठवड्यातून एकदा म्हणलं तरी करून खाल. तर त्यासाठी इथं कढईमध्ये एक पळी तेल गरम केलं, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, एक वाटी बारीक चिरलेला कांदा, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि 2 चमचे कच्चे शेंगदाणे घालून कांदा हलका मऊ होईपर्यंत परतू द्यायचा. 1-2 ते 3 मिनिटात व्यवस्थित कांदा परतल्या गेला. मसाल्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे लोणच्याचा मसाला घालून व्यवस्थित असं परतू द्यायचं. मसाले 1 3 ते 4 मिनिटात व्यवस्थित परतल्या गेले. आता ह्यामध्ये 2 वाटी उरलेला शिळा भात घालायचा, मंद आचच ठेवायची आणि 5 ते 7 मिनिटं व्यवस्थित असं परतू द्यायचं. कलर तर काय सुंदर आलाय. 5 ते 7 मिनिटं सुद्धा झालेत. व्यवस्थित असा भात परतल्या गेला. कोथिंबीर असेल तर भरपूर सारी कोथिंबीर घालायची. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती. कधीच केला नसेल असा किंवा खाल्ला तर अजिबातच नसेल असा चटपटीत लोणचं भात तयार. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.